नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित न्यूज मराठी चॅनल आणि आज आम्ही आलो आहोत साताऱ्यातील कोयना नगर येथे। आम्ही इथे का आलो आहोत तर महाराष्ट्रातील एक अत्यंत नामांकित अशी पत्रकारांची संघटना आहे ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल आणि या संघटनेतर्फे आज पत्रकारांसाठी एक कार्यशाळेचे आयोजन कोयना नगर येथील गुरसाळे रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले होते। तुम्ही पाहाल इथे अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे आणि बाजूलाच कोयना धरण दिसत आहे। अशा निसर्गरम्य ठिकाणी पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। तर या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल सर यांच्याशी जाणून घेऊ की कशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। पटेल सर, आज जो शाळेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, कशा प्रकारचा कार्यक्रम होता आणि काय अनुभव मिळाला इथून? खूपच छान अनुभव होता आजचा। अनपेक्षितपणे पत्रकार कार्यशाळेमध्ये सहभागी झाले। गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही आवाहन केलं होतं की अशा प्रकारची कार्यशाळा आम्ही कोयना नगर येथे घेत आहोत आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून खूपच चांगला प्रतिसाद या ठिकाणी लाभला। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून, कारण कोयना नगर हे पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद लाभला। आपल्याकडे सर्वच ठिकाणी मंडळं आलेली आहेत। आता बार्शीहून आलेली आहेत, आमचे गणेश गोडसे आहेत, बार्शीहून आलेले आहेत। मोईन सय्यद तुम्ही स्वतः हे तुम्ही ठाणे जिल्ह्यातून आलेले आहेत। गणेश आमचे कोळी आहेत, ते पनवेलमधून आलेले आहेत। आमचे प्रकाश वळंजे आहेत रत्नागिरी, त्याच्यानं सत्यवन विचारे, बाळकृष्ण कासार, हे अनेक मंडळी आमचे अत्तार आहेत। खूप दूरदूर खुणे आहेत आमचे राजपूत आहेत, गोविंदसिंग राजपूत, आमचे अतुल होनकळसे ते कराडचे आहेत सुद्धा। आणि खूप म्हणजे आम्हाला अनपेक्षित असा प्रतिसाद आजच्या कार्यशाळेला लाभला। या कार्यशाळेचा उद्देश काय होता आणि काय यातून बोध घेता आला या कार्यशाळेतून? भविष्यामध्ये आम्ही असं विचार केलेला आहे की अधिस्वीकृती समित्या ज्या आहेत, या अधिस्वीकृती समित्यांवर सुद्धा ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलला प्रतिनिधित्व मिळावं। गेली 20 वर्ष आता आम्ही संघटनेचं काम करतोय, पण अजूनपर्यंत आम्ही अशी मागणी केली नव्हती। आता आम्ही 2 प्रतिनिधी आम्हाला प्रत्येक विभागामध्ये मिळावेत अशी आम्ही मागणी करण्यासाठी सुद्धा ही कार्यशाळा आयोजित केली होती। इथे आम्ही त्याचं चर्चासत्र घेतलं आणि शासनाने नुकतंच आता जाहीर केलेलं आहे महामंडळाचं, या महामंडळावर सुद्धा ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे 2 सदस्य घेण्यात यावेत अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही आता या चर्चासत्रामध्ये केलेली आहे। म्हणजे या आजच्या कार्यशाळेमध्ये आमची अशी मागणी आम्ही जाहीररित्या केलेली आहे। आम्ही त्यासाठी आता आग्रह धरणार आहोत। पत्रकारांच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा आमचा असं विचार आहे की विभागवाईज समित्यांवर पत्रकारांना घेण्यात यावं आणि त्यासाठी आम्ही आग्रह करू किंवा मग आंदोलनाचा इशारा सुद्धा आम्ही शासनाला देऊ शकतो। आजच्या या कार्यशाळेच्या निमित्ताने सांगू इच्छितो। धन्यवाद पटेल सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आमच्यासोबत अजून आमचे पत्रकार मित्र आहेत, त्यांच्याशी आम्ही जाणून घेऊ। तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहात, थोडक्यात सांगा कसा वाटला हा कार्यक्रम? काय आहे की कोयना नगर हे भाग्यलक्ष्मी नगर म्हटलं जातं, ऐतिहासिक धरणाचं ठिकाण आहे आणि इथे महाराष्ट्रातून विविध ठिकाणून पत्रकार आले, पण पत्रकारांच्या न्याय हक्काची जी काही बाजू असते ती ठामपणे इथे सांगितली गेली। 25 वर्ष ही संघटना कार्यरत आहे आणि पत्रकारांचं संघटन आणि पत्रकार म्हणजे ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल असं हे संघटन आहे वैचारिक। आणि याची खरी सुरुवात 25 वर्षापूर्वी कुठून झाली तर बाळशास्त्री जांभेकर यांनी पूर्ण भारताला एक इतिहास दिला पत्रकारितेचा। तिथून त्यांच्या गावातून या पत्रकार संघटनेचं पूर्णपणे स्थापना झालेली आहे। त्या विचारानं सगळे एक जण आले, समन्वय घडला, विचाराची देवाणघेवाण घडली आणि पुढची आव्हानं काय आहेत ते एक ऊर्जा मिळाली। तर आता आपल्या सोबत आहेत गणेश कोळी साहेब, जे पनवेलवरून आलेले आहेत या पत्रकार कार्यशाळेसाठी। त्यांच्याशी जाणून घेऊया कशा प्रकारे हा कार्यक्रम झाला। कोळी साहेब सांगा, आज आपण या कार्यशाळेला उपस्थित राहिलात, अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी या कार्यशाळा झालेली आहे, काय अनुभव घेतला तुम्ही? आमचे ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। आमचे ऑल जर्नलिस्टचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अरविंद जाधव यांच्या सहकार्याने आज कार्यशाळा झालेली आहे। खरं तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पत्रकार आले होते। त्यांनी आज अनेक अनुभवातून त्यांच्या लेखणीची ताकद, सामाजिक बांधिलकी अशा पद्धतीने सर्व कथन व्यक्त केलं, प्रत्येकाशी संवाद साधला आणि आज पत्रकारांसमोर पत्रकारितेसमोर असलेली आव्हानं याच्यावर चर्चा करण्यात आलेली आहे।
आणि आधुनिक तंत्रज्ञान पत्रकारितेमध्ये येते त्याला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे, पत्रकारांच्या वेदना काय आहेत, आणि काही ठराव मांडण्यात आले की पत्रकारांना शासन त्याच्या सवलती दिल्या पाहिजे. या संघटनेचे सभासद मग ते अधिस्वीकृती मंडळावर असतील, पत्रकारांचं मंडळ असलं पाहिजे, बाकी सगळ्यांची मंडळ आहेत. म्हणजे अशा पत्रकारांना त्या निमित्ताने या संघटनेमार्फत त्या सुविधा निर्माण होतील आणि पत्रकारांच्या अनेक समस्यावर त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याचा उहापोह आज करण्यात आला. तर आमच्यासोबत आहेत या संघटनेचे केंद्रीय सचिव, त्यांच्याशी देखील आपण जाणून घेऊ की कशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि कोयना नगर सारख्या ह्या निसर्गरम्य ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरणात, मनमोहक वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. सर, काय सांगाल? अशा ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलात आणि संघटनेतर्फे अशा लोकांना एकत्र करून इथे एक वेगळं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे, काय म्हणाल? प्रथमतः महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना, ज्याच्यापासून वीज प्रथम महाराष्ट्रात निर्माण झाली, हेच ते कोयना नगरचं धरण. या धरणावर आपल्या या पत्रकारांना सगळ्यांना एकत्र करवलं महाराष्ट्रातल्या पटेल सरांच्या या संघटनेमुळे. आणि या संघटनेमध्ये जी पत्रकार आले ते त्यांचे स्वागत करून आपण त्यांची सोय केली होती सर्व इथे. आणि महाराष्ट्रात पत्रकार महामंडळ आहे त्याच्यावर नेमणूक व्हावी संघटनेची, यासाठी मागणी केली प्रमुखता. आणि अधिस्वीकृती समितीवर प्रत्येक विभागातून 2-2 जणांना घेण्यात यावं असं या कार्यशाळेत आणि आमच्या ठराव मांडण्यात आले. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर अशा प्रकारे हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमच्यासोबत आहेत आणखीन आमचे एक मित्र सहकारी पत्रकार, त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, काय म्हणाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी कोयनानगर परिसरामध्ये एक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये आज अतिशय सखोल आणि पत्रकारिता आणि पत्रकारितेतील अनुभव या संदर्भानं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली. या ठिकाणी जे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केलं. खरोखर आम्हाला ह्या कार्यशाळेमधून भविष्यामध्ये पत्रकारिता करताना ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही अडीअडचणी उद्भवणार आहेत किंवा जे काही प्रश्न पत्रकाराचे आहेत ते आम्हाला समजून आले. आणि भविष्यामध्ये नक्कीच आजच्या आम्हाला जी कार्यशाळा झाली या कार्यशाळेचा आम्हाला नक्कीच भविष्यामध्ये फायदा होईल असे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. तर अशा प्रकारे ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकारांच्या एक नावाजलेल्या संघटनेकडून पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे भव्य असे आयोजन केले होते. आयोजन एका सुंदर अशा ठिकाणी कोयना नगर येथे करण्यात आले होते. आपण पाहत आहात किती निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. कोयना धरण आहे, इकडे बाजूला संपूर्ण जंगल आहे, ढग या डोंगरावरून जाताना दिसत आहेत. तर अशा निसर्गरम्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग नोंदवला आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे इथे आभार व्यक्त करण्यात आले. तर अशाच प्रकारे ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल भविष्यात देखील अधिवेशनं आणि कार्यशाळा आयोजित करत राहील असा एक विश्वास या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. अशाच प्रकारच्या देश विदेशातील अनेक घडामोडी पाहण्यासाठी लोकहित न्यूज मराठी चॅनलला अवश्य भेट द्या. आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.